साखरपुड्यातील 17 लाखांचे दागिने चोरी प्रकरण उघड. अहिल्यानगर शहरातील केडगाव येथे साखरपुडा समारंभातून चोरीस गेलेल्या 17,33,000 रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा गुन्हा कोतवाली पोलिसांनी उघडकीस आणून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी सिंधू महेश माने यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील एका 8 वर्षीय बालकाने साथीदारांसह चोरी केल्याची माहिती मिळवली. त्यानुसार विशेष पथक मध्य प्रदेशमध्ये रवाना करण्यात आलेलं आहे. बोडा पोलिसांच्या मदतीने 4 दिवस शोध मोहीम राबवून चोरीस गेलेले सर्व दागिने हस्तगत करण्यात आलेला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलबुर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, प्रवीण पाटील, गणेश देशमुख, विनोद बोरगे, विशाल दळवी आणि सुरेश कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 2026 रोजी आपलं श्रेया गार्डन या ठिकाणी एक साखरपुड्याचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये चोरी झाली होती सोन्याची. साधारणतः त्यांनी एक 16.5 तोळे सोनं एक आपल्याला तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर तेथील काही तांत्रिक CCTV फुटेज व तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर असं लक्षात आलं की ते जे चोरी करणारी जी टोळी आहे ती मध्य प्रदेश इथली ही टोळी आहे. तर आपली जी पथक आहे, आमचे प्रभारी अधिकारी गायकवाड साहेब, त्यांची जी टीम आहे, DPI सकपाळे साहेब, त्यानंतर विशाल दळवी, सूरज कदम व बोरगे हे जी टीम त्या ठिकाणी तात्काळ त्यांनी मध्य प्रदेशला जाऊन त्या ठिकाणी तिथे गेल्यानंतर असं निदर्शनास आलं की ते 4-5 जे गाव आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीनं चोऱ्या करणं व जे काही पोलीस पथक येतात त्या पोलीस पथकांना ही जी काही रिकव्हरी करणे, त्यापासून अडथळा निर्माण करणं, अशा बऱ्याच घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. अशा म्हणजे खूप रिस्क असतानासुद्धा आमचे जे पथक आहे त्यांनी त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. त्या कोम्बिंग दरम्यान त्यांनी जे काही आरोपी त्यांच्यासोबत जे काम करणारे जी टोळी आहे, टोळी सदस्याला त्यांनी त्या ठिकाणी ताब्यात घेऊन ही जी साधारणतः आपण जे पूर्ण जे गुन्ह्यामध्ये जे गेलेलं जे काही पूर्ण सोन्याची रिकव्हरी केलेली आहे आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये 25,000 रुपयाची त्याच्यामध्ये आपण कॅश रिकवर केलेलं आहे. आणि जे फिर्यादीने जे दिलेलं आहे ते सर्व आपण त्या ठिकाणी, आणि मला वाटतं की असं पहिल्यांदाच झालेलं आहे की त्या ठिकाणी जाऊन असं कोम्बिंग करून कोतवाली पोलीस स्टेशनने त्या ठिकाणी पूर्णपणे आपलं जे चोरीस गेलेलं मुद्देमाल रिकवर केलेलं आहे. आमचे जे प्रभारी अधिकारी आहे संभाजी गायकवाड साहेब आहेत, त्यांचे आपले सकपाळे साहेब आहेत, पाटील साहेब आहेत, तसेच आपले आमचे DBचे अंमलदार आहेत, विशेष करून विशाल दळवी असेल, आमचे बोरगेदादा असतील, तसेच सूरज कदम असतील, यांचं मी अभिनंदन व्यक्त करतो की अशा पद्धतीनं काम केल्यानंतर जे काही सामान्य नागरिक आहेत, विशेष करून ज्यांचं साधारणतः 16.5 तोळे म्हणजे आजच्या यात 25 ते 30 लाख रुपयाचा तो एवज आहे, त्यांच्या जीवनाची किंवा जीवनभर त्यांनी जी कमाई केलेली ती कमाई त्यांना दिलेली आहे. चांगलं काम केलेलं आहे. मी सर्व पथकाचं अभिनंदन करतो.